सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। पाटखडकी इथं 18 अतिक्रमणधारकांची घरे हटवली। राष्ट्रीय महामार्ग 52च्या चौपदरीकरणास वेग। चाळीसगाव तालुक्यातील पाटखडकी इथं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52च्या चौपदरीकरणासाठी अडथळा ठरत असलेल्या 18 घरांचं अतिक्रमण आज हटवण्यात आले। ही कारवाई प्रांताधिकारी प्रमोद हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाई दरम्यान चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या जागेत ही घरे अडथळा ठरत होती। या अडथळ्यांमुळे मागील काही दिवसांपासून चौपदरीकरणाचं काम रखडलेलं होतं। संबंधित रहिवाशांना शासनामार्फत पर्यायी जागा आणि नुकसान भरपाई दिली गेली असून त्यांना वेळोवेळी जागा खाली करण्यास सांगण्यात आलं होतं। मात्र काही कारणांमुळे अतिक्रमण काढण्यास विलंब होत होता। आज प्रशासनानं कठोर भूमिका घेत कारवाई केल्यानं चौपदरीकरणाच्या कामाला आता वेग येणार आहे। ही कारवाई शांततेत पार पडली असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केलंय। आज रोजी मौजे पाटखडकी तालुका चाळीसगाव येथे आपल्या राष्ट्रीय महामार्ग 52 याच्या चौपदरीकरणाच्या कामाच्या साठी अडचण निर्माण होत असलेले काही रहिवासी घरे यांचे आज अतिक्रमण निष्कासित करून हायवेच्या कामाची अडचण दूर करण्यात आली। सदर घरांना यापूर्वीच राष्ट्रीय महामार्गामार्फत आपले माननीय भूसंपादन अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या मार्फत आपण सानुग्रह अनुदानाची रक्कम अदा करण्यात आलेली होती। त्यानंतर त्यांना वेळोवेळी नोटिसा देऊन आणि तसेच त्यांना याबाबत म्हणजे सहकार्य करून त्यांना पर्याय जागेची काही लोकांना ज्यांना जागा नव्हती त्यांना पर्याय जागेची व्यवस्था करून देण्यात आले। तसेच सर्वांना सानुग्रह अनुदान देण्यात आलेले असल्यामुळे आज रोजी सर्व घरांचे अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील अडथळा या ठिकाणी दूर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आज रोजी सदरची कारवाई माननीय उपविभागीय अधिकारी प्रमोद हिरे साहेब, त्यानंतर माननीय पोलीस निरीक्षक कबाडी साहेब, तसेच राष्ट्रीय महामार्गाचे विविध अधिकारी, खडकी मंडळ भागातील सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी खडकी यांच्या उपस्थितीत करण्यात आली। आपला परिचय सर? मी गणेश लोखंडे, मंडळ अधिकारी खडकी बुद्रुक भाग। धन्यवाद। मी तलाठी खडकी विनोद पवार। आज पाटखडकीमधले 10-12 घरं होती, अतिक्रमण बायपासचं काम चालू आहे, त्या पुलाचं त्याच्यात अडथळा निर्माण होता, त्यांना मोबदला देऊन पण ते हलवत नव्हते, पण आता सगळं झाल्यानंतर हे खाली केलं आपण हे घरं। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।